मॉनिटरला जरा लेवल द्या जरा अजून द्या हा बस हा मॉनिटरला जरा घ्या माझा माहिती
चंदनाची जरा पेटीला लेवल द्या जटा विभूती कोटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमी जी कपाल माला प्रीत गौतमी जी पंचानना विश्व निवांतकारी पंचानना विश्व निवांतकारी तुझवीय शंभो मर गोळदारी तुझवीय शंभो मर गोळदारी तुझवीय शंभो मद कोणदारी तुझवीय शंभो मद कोणदारी पुंडली गवरदा अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन मला वाटतं यापूर्वी या स्टेजवरती एक डबल बारी माझी झालेली आहे, एक सिंगल भजन झालेलं आहे आणि पुन्हा एकदा या उत्साही मित्रमंडळाने मला सुवर्ण संधी दिली। मनापासून इथल्या सर्व आयोजकांना मी धन्यवाद देतो। भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन। स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन। बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन। आता मी हे तीन वाक्य या ठिकाणी का सांगितली
याचं प्रत्येक भजनी श्रोत्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण भजनासाठी एवढ्या लांबून लांबून येत असतो, भजन ऐकत असतो, मनोरंजन ऐकत असतो, पण सध्या काही बुवांनी भजनाच्या नावावर बाजार मांडलाय आणि या बाजारापासून मी सध्या लांब आहे. भजन नोवे ओंगळवाणी नरका जाय चुकेना. तुम्ही भजन किती सुंदर करा, पंचम मध्ये करा नाही तर सफेद 2 मध्ये खाली करा, पण त्या भजनाच्या माध्यमातून माझ्या तरुण वर्गाला भगिनींना 2 चांगल्या गोष्टी जर देता येत नसतील, नुसती पोपटपंची करणारे बुवा सध्या बाजारात खूप मिळतात. फक्त नावाला पेटी आणायची आणि आपला बडबड चालू करायचं. पण आज माझ्यासोबत जे बुवा आहेत, प्रामाणिक सांगतो, इथल्या ग्रामदेवतेला स्मरून सांगतो, जे काही त्यांच्या समोर आहे, त्यांच्याकडे जे काही आहे ते प्रामाणिक आहे. बुवानी मगाशी सांगितलं की 3 वर्षाने पाहुणचार हा. मी माझ्या ग्रामदेवतेला आणि आईला स्मरून सांगतो, ज्यावेळी बुवांच्या मुखातून एखादा शब्द बाजूला गेला आणि माझ्या आईबद्दल गेला, त्यावेळी मी फक्त 1 वर्षासाठी थांबलेलो. कारण मला शिवी एक वेळ किंवा मला कोण बोललेलं असेल तर मी सहन करेन, कारण मी काय धुतल्या तांदळासारखा नाहीये. पण बुवांचे जो एक जवळची माणसं असतात, आपल्याला लक्षात ठेवा मित्रांनो, जास्त धोका आपल्याला जवळच्या माणसापासून असतो. आणि बुवांना माझ्यापेक्षा ज्येष्ठ बुवा आहेत, श्रेष्ठ आहेत. आयुष्यात आपल्याला संपवणारी माणसं जवळचीच असतात. आज वागदेकर बुवा, लोके बुवा जवळ येऊ नयेत म्हणून काही लोकांनी प्रामाणिक प्रयत्न केले. आणि मी आज जो कार्यक्रम घेतलाय तो सन्माननीय गवंडे साहेबांची विनंती आणि 15 ते 20 मंडळांना मी नाकारलंय नवरात्रोत्सवात वागदेकर बुवांसोबत कार्यक्रम. शेवटी मी पण काय धुतल्या तांदळासारखा बुवा नाही, मी काय सज्जन बुवा नाही. कुठेतरी 2 पावलं प्रत्येकाने मागं घ्यावी लागतात, म्हणून मी 2 पावलं मागे घेतली. म्हटलं पुन्हा एकदा आपण करून बघावं. कारण बुवा पण मी प्रामाणिक सांगतो, सध्या अध्यात्माचे बादशाह म्हणून काही बुवा आहेत, पण हे जे बुवा जे काय सांगतात पुराणातलं, हे ग्रंथातलं वाचन करून सांग. जसे वागदेकर बुवा तुमच्या पंचक्रोशीतले असत, तसो माझो पण हैलोचा कोंब कुडाळातलो सांगायला ठेवतोय तुमका. सगळ्यांका समान सपोर्ट करायचो, नाही तर एका बाजून जर पेट खाऊ शकतो मी पेटी एका बाजून बंद करतलंय, गाडी घेऊन कोचरा मार्गे घरात जातलंय सांगा. हा बाकी काय नाही. तुमका सगळ्यांका मी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि भजन ज्या कामाला आपण आलोय ते काम पहिल्या प्रथम करूया. आता मी बोललोय, बघूया त्याच्यावरती कसं बोलतात ते. तोंड सोडलेले तर काय माझ्याकडे मग गजर हा सन्माननीय रुपेश पाटकर यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आलंय. दशावताराची झलक म्हणजे मी म्युझिक मारणार. आणि माझे परममित्र सन्माननीय नरेश घारकर विजयदुर्ग रामेश्वर घरीवाडी यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शंका तुमच्याकडून सिंधुदुर्गातला एका जाणत्या बुवाक विचारलंय, त्या का ती शंका समाजली नाही. सारे गपनी बसाली येताना जरा ध लावतोय, जाता वेळी हौसध्वनी होता 100% माका पण माहिती आहे. पण त्या बुवाक विचारलंय तर त्याका समजला नाही. फक्त तुमच्याकडून माका अपेक्षा, तो ध लावल्यावर जरा खयचो राग होता तो सांगा. देवा शपथ सांगते माका माहिती नाही. आणि तुम्ही एका चांगल्या कलावंताचे विद्यार्थी आहात म्हणून तुमच्याकडून माका अपेक्षा आणि त्याचा तुमच्याकडे अभ्यास सारे गपनी सा ती डग दग दी गन गदी गन गदी गन
एक वेळ एका पोलक्या म्हणा तुमच्या बुद्धीप्रमाणे, पण एका ओढणी म्हणा नको. हे नामस्मरण, भजन, कीर्तन या फक्त आपल्या हिंदू धर्मामध्येच होता. आणि ही हिंदू धर्माची पताका. जो भजन बुवा, भजनी बुवा भजनात बसताना निदान एका भगव्या वस्त्राची त्याच्याकडून अपेक्षा असतात, पण निदान त्याची इटमना करू नको. हां, आणि ह्या पोलक्या वाटता तुम्ही कधी घालनाच ना. तुम्ही घालताच पण बटणा उलटी सुलटी असतात. तर मग मी एकदा सांगलेलं आहे तुम्हाला ओरोसच्या बारी एक माहिती आहे ना, हमारी बिल्ली हमसे म्याव. बाबा शांतता, ती शांतता आजच्या बारी एक ठेवा. हा, तुमका सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. तकडे क्याव क्याव करूक लागले होते. एक आजचो दिवस फक्त माझं चांगलं जाऊ दे. हा, नाही तर आज तुमका सत्यानाश करूच असलो तर शाप करा. मग परत तुमका लोके बुवा, वागदेकर बुवा स्टेजवर कधीच मरासर दिसायचे नाही. माझा शब्द हा तुमच्यावर हा सगळा. तुमका काय फरक, माका फरक पडता. आज वागदेकर बुवा जोडीक नसले ना तर थोडासा माका त्रास होता. कशाक माहिती आहे, काही ना काही बुवा गोष्टी तुमच्याकडून घेण्यासारखी असतात. जो काय काय बुवा फेकतात ना अध्यात्माच्या गोष्टी, ते तुम्ही मग खरे करून देतास. म्हणून तुमची गरज आहे बुवा. तेव्हा माका वाईट आजचा दिवस सांभाळा. ह्या बाजू कसे जुडले आहेत ते बघा. हा, असं पोलक्या बिलक्या म्हणा नको. त्या पोलक्यानंच सगळी ही दुनिया घडवल्या ना. हा बाबा, तो इज्जतीचा प्रश्न असता. पोलक्या म्हणा किला इज्जत राखतात आज पोलक्या. मग तुमचा म्हणणं काय होता, मी उघडूच यायचा असो. रुपवली घेतो, परत बोलायचं नाही. हा, ए बाळा, परत बोलायचं नाही. पोलक्या सुरुवातीलाच सांगायचं गजराच्या मी चुकलो बुवा. द चिल्ड्रन वॉन्टेड टू बाबेल फॉर देअर स्कार्फ. या या या, बसवा बाजूक बसवा. बसा बसा बसा. आमचे पण तुम्ही असा बसा. हां, बसा दे बसा. सपोर्टची गरज आहे का? बसा. बघा पोरग्या हिला, ही हरिनामाची ताकद आहे, लक्षात ठेवा. असं ऑर्केस्ट्रा चालू असतं. हा, हो येऊ दे. म्हणजे आता ह्याच्यात पण त्यांनी भेदभाव केल्याने. अरे इकडे आणि तिकडे, मी काय पाकिस्तानातून इलं, इकडे आणि तिकडे काय म्हणजे तुमका सगळं इकडेच वडूचा. ह्यात तुमचा
पोरग्या आता ऑर्केस्ट्रा चालू असत तर पोरग्या आता स्टेजवर येत काय तर हरिनाम चालू आहे म्हणून इला ना आता ऐका परत त्याच्यात सांगतात इकडे इला म्हणजे त्यांचा भजन त्या लय आवडला आणि मी वडियानी खेळलोय काय भाऊ दिखताय तो अच्छा तर सांगा जरा तोपर्यंत रुपावली घे सर त्याचं काय नाही तो भडाकतो लोक केलेच नको सुंदर दीरा एक डोर की जय दुनिया दौड़ चलाए कच्चे धागे में बंधा चलाए ऐसे जैसे कोई दीवाना मैंने नहीं जाना